खरंच तांब्याच्या भांड्यातील पाणी दररोज प्यायला हवं का? ते चांगलं असते का? असे अनेकांचे प्रश्न असतात. तर मग आपण बघू आयुर्वेद काय सांगतं. आयुर्वेदानुसार तांब्याचं पाणी रोज प्यायचं असलं तरी ते काही प्रमाणात आणि काळजीपूर्वक प्यावं. म्हणजेच शरीरावर त्याचे सौम्य फायदेशीर परिणाम होतील आणि अतिप्रमाणामुळे त्रास सुद्धा होणार नाही. कसं प्यावं बरं मग तांब्याचं पाणी? तांब्याचं भांडं स्वच्छ करून रात्री पाणी भरून ठेवा. सकाळी उठल्यावर उपाशी पोटी ते पाणी प्या. मग तांब्यातील पाणी दररोज प्यावं का? तर हो, तांब्रं जल रोज उपाशी पोटी 1 ग्लास प्यायचं असतं. कारण यामुळे पाचन सुधारतं, शरीर डिटॉक्स होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. काही लोक दिवसभर तांब्याच्या भांड्यातील पाणी पितात. असं करू नये. काही दिवसांनी हे पाणी पिण्यास ब्रेक द्यावा. तर तो कसा? 1-2 महिने रोज पिल्यावर 15 दिवस ते 1 महिन्याचा ब्रेक द्या. यामुळे शरीरात कॉपरचा अतिरिक्त साठा म्हणजेच कॉपर टॉक्सिसिटी टाळता येते. आणि जर आहारात आधीच भरपूर कॉपर असलेले पदार्थ असतील, जसे सुकामेवा, बीन्स, डार्क चॉकलेट, तर सतत तांब्याचं पाणी घेणं टाळावं. सरळ सांगायचं म्हणजे रोज 1 ग्लास उपाशी पोटी पाणी प्या. ते फक्त 1 ते 2 महिने. नंतर 15 दिवस ब्रेक द्या आणि पुन्हा सुरू करा. या सायकलिंग पद्धतीने पाणी पिल्यास सुरक्षित आणि फायदेशीर ठरते. आता आयुर्वेदानुसार तांब्याच्या पाण्याचे फायदे आपण बघूयात. तांब्याचे पाणी शरीरातील पित्त आणि वात संतुलित करतं, ज्यामुळे पाचन सुधारतं. डिटॉक्सिफिकेशन हे पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकायला मदत करतं. तांब्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. यामुळे त्वचेसंबंधित समस्या जसे की पुरळ, डाग कमी होण्यास मदत होते. तांब्याचे अँटीमायक्रोबियल गुणधर्म जंतूंना नष्ट करतात.